सेकंड मॅरेज विदाउट डायव्होर्स हे पॉसिबल आहे का? तर यासाठी काही कंडिशन्स आहेत. आता फर्स्ट मॅरेज जर व्हॉइड झालं किंवा व्हॉइड होत असेल तर आता व्हॉइड मॅरेज म्हणजे काय, तर त्या मुलांचे कन्सेंट नसेल किंवा ते दोघं वयाच्या लिमिटमध्ये बसत नसतील, 18 आणि 21पेक्षा त्यांची वय कमी असतील, किंवा त्या दोघांपैकी एक जण इन्सॅनिटी असेल, मेंटली डिसऑर्डर असेल, किंवा त्यांना मेंटली सक्षम नसेल, नंतर प्रोहिबिटेड डिग्रीमध्ये त्यांचे लग्न झाले असतील की जे कायद्याने मान्य नाहीत अशा डिग्रीमध्ये, म्हणजे अशा रिलेशनशिपमध्ये लग्न झालं असेल, तर अशा ज्या काही कंडिशन्स आहेत याच्यासाठी ते लग्न व्हॉइड होतं पहिलं, आणि मग त्या म्हणजे व्हॉइड म्हणजे ते रद्दबातल होतं, म्हणून ते सेकंड मॅरेज व्हॅलिड होऊ शकतं. आता दुसरा ग्राउंड असा आहे की 7 वर्षापर्यंत समजा त्याचा पार्टनर आहे, तो स्पाऊस किंवा नवरा बायकोपैकी एक जण 7 वर्षापर्यंत तर त्यांचा ठाव ठिकाणा नाही की कुठं गेले, तर आता 7 वर्ष वाट बघून नंतर तो मॅरेज केलं तर ते व्हॅलिड होऊ शकतो. आता तिसरा ग्राउंड असा आहे की जर दोघांच्यापैकी एखाद्याचा मृत्यू झाला आता तरुणपणी, तर आता तो दुसरा व्यक्ती किती दिवस वाट बघणार, म्हणून मग तो सेकंड मॅरेज करू शकतो डेथ सर्टिफिकेट घेऊन. असे 3 ग्राउंड्स आहेत, याच्यामध्ये सेकंड मॅरेज विदाउट डायव्होर्ससुद्धा व्हॅलिड होऊ शकतो.